नमस्कार, मी सुनीता। आजची कथा द इयरलिंग ह्या चित्रपटाची आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक क्लॅरेन्स ब्राउन आहेत। ते हॉलिवूडच्या क्लासिक काळातील एक संवेदनशील दिग्दर्शक मानले जातात। या चित्रपटात त्यांनी निसर्ग, बालपण आणि भावनांचा सुंदर संगम प्रभावीपणे साकारला आहे। इयरलिंग म्हणजे 1 वर्षाचे झालेले हरणाचे पिल्लू। या चित्रपटात एक मुलगा आणि त्या हरणाच्या पिलामधील जिव्हाळ्याचा संबंध दाखवला आहे। त्यामुळे द इयरलिंग हे शीर्षक खूपच अर्थपूर्ण आणि भावनिक आहे। चित्रपटाची कथा जोडी नावाच्या एका लहान मुलाची आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या एका छोट्या हरणाच्या पिलाची आहे। जोडी आपल्या आईवडिलांसोबत जंगलाच्या परिसरात साधं जीवन जगत असतो। त्याचे वडील पेनी बॅक्स्टर शांत, समजूतदार आणि निसर्गप्रेमी असतात, तर आई थोडी कठोर स्वभावाची असते। एके दिवशी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जोडीचे वडील एका हरणीला मारतात। त्या हरणीचं एक छोटंसं पिल्लू एकटं पडतं। हे पाहून जोडीच्या मनात त्या पिलाबद्दल माया निर्माण होते आणि तो त्याला घरी आणतो। तो त्या पिलाचं नाव ठेवतो फ्लॅग आणि त्याची खूप काळजी घेतो। हळूहळू त्या दोघांमध्ये एक गाढ मैत्री निर्माण होते। जोडीला त्या पिलामध्ये आपला एक जिवलग मित्र सापडतो। पण जसजसं ते पिल्लू मोठं होतं तसं ते शेतातलं पीक खाऊ लागतं। घरच्या जगण्यासाठी ते पीक खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळे आईवडिलांसमोर कठीण प्रश्न उभा राहतो। आई ठामपणे सांगते की पिलाला दूर करावं लागेल। शेवटी परिस्थिती इतकी गंभीर होते की जोडीला स्वतःच्या हाताने त्या प्रिय पिलाला मारावं लागतं। हा प्रसंग अत्यंत वेदनादायक आहे, कारण यात बालपणातील निरागसता आणि वास्तवातील कठोरता यांचा संघर्ष दिसतो। या घटनेनंतर जोडी मानसिकदृष्ट्या खूप मोठा होतो। तो आयुष्याची एक कठोर पण महत्त्वाची शिकवण घेतो। निसर्ग, जबाबदारी आणि जीवनातील कठीण निर्णय हे अपरिहार्य असतात। क्लॅरेन्स ब्राउन यांनी या चित्रपटातील भावना, निसर्ग आणि पात्रांचा प्रवास सुंदरपणे मांडला। छायाचित्रकारांनी कॅमेरा, प्रकाश आणि दृश्यांची मांडणी करून प्रत्येक सीन आकर्षक बनवला, ज्यामुळे जंगल आणि वातावरण जिवंत वाटतं। या चित्रपटात जंगल केवळ पार्श्वभूमी नाही, तर एक जिवंत पात्र वाटतात। उंच झाडं, दाट झुडपं, मोकळे माळरान आणि सूर्यकिरणांनी उजळलेली पाने हे सगळं इतकं नैसर्गिक दाखवलं आहे की प्रेक्षक त्या वातावरणात हरवून जातो। सकाळच्या कोवळ्या प्रकाशातलं शांत जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि वाऱ्याने हलणारी झाडं हे सीन मनाला शांतता देतात। तर काही ठिकाणी संध्याकाळच्या मंद प्रकाशात जंगल थोडं गंभीर आणि भावनिक वाटतं, जे कथानकाच्या भावनांशी जुळतं। त्यामुळे जंगल फक्त ठिकाण राहत नाही, तर पात्रांच्या भावना, त्यांचा संघर्ष आणि निसर्गाशी असलेलं नातं अधिक प्रभावीपणे प्रकट करतं। गेगरी पेक यांनी पेनीची भूमिका अतिशय साध्या, मानवी आणि समजूतदार पद्धतीने साकारली आहे। ते कठोर शेतकरी नसून समजूतदार, करुणामय वडील आहेत। मुलाला शिक्षा करण्याऐवजी समजून सांगणारा, लाईफ गोज बॅक ऑन यू सारख्या संवादातून जीवनाचा अर्थ शिकवणारा पिता ते दाखवतात। पेनी मुलाला स्वातंत्र्य देतो, समुद्रावर जायचं की शेती करायची हे ठरवण्याचं, पण त्याच वेळी तो जबाबदारीची जाणीव करून देतो। फ्लॅगला मारण्याचा निर्णय घेताना त्याच्या डोळ्यातील वेदना पेक यांनी अतिशय सूक्ष्मपणे व्यक्त केली आहे। तो कठोर नसून परिस्थितीमुळे कठोर व्हावा लागलेला पिता आहे। या चित्रपटासाठी गेगरी पेक यांनी त्यांच्या कारकिर्दीतली दुसरं ऑस्कर नामांकन मिळाले। जेन वायमन यांनी ओराची भूमिका अत्यंत वास्तववादी पद्धतीने साकारली आहे। ती कष्टाळू, थकलेली पण आतून कोमल आई आहे। तिच्या स्वभावात दिसणारा राग हा मुलावर नसून कठीण परिस्थितीवर असतो। विहीचं स्वप्न, पीक नष्ट झाल्यानंतरची तिची निराशा आणि शेवटी जोडी हरवल्यावर तिचं कोसळणं, या प्रसंगात तिचं मातृत्व खोलवर जाणवतं। शेवटच्या दृश्यात जोडीला मिठी मारताना तिचं दडलेलं प्रेम पहिल्यांदाच उघड होतं। क्लॉड जार्मन ज्युनियर यांनी जोडीची भूमिका विलक्षण नैसर्गिकतेने साकारली आहे। निरागस, स्वप्नाळू मुलगा ते दुःखाने प्रौढ होणारा तरुण, हा प्रवास त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे दाखवला। फ्लॅगबद्दलचं प्रेम
त्याला वाचवण्याचा प्रयत्न, आय हेट यू म्हणताना व्यक्त झालेला संताप आणि शेवटी आय एम विलिंग म्हणत जबाबदारी स्वीकारणारा मुलगा, या सगळ्या टप्प्यात त्याचा अभिनय अत्यंत प्रभावी आहे. द इयरलिंग हा फक्त मुलगा आणि हरणाच्या मैत्रीचा चित्रपट नाही, तर बालपणातून प्रौढतेकडे जाणाऱ्या प्रवासाची हळवी कथा आहे. यात प्रेम, त्याग आणि वास्तव यांचं सुंदर आणि प्रामाणिक चित्रण आहे. जोडी आणि हरणाच्या पिलामधील नातं इतकं जिवंत वाटतं की प्रेक्षक त्यात पूर्णपणे गुंतून जातो. शेवटी मनाला चटका लावणारा असला तरी तोच या चित्रपटाचा खरा आत्मा आहे. प्रेम कधी कधी त्याग मागतं आणि जीवन नेहमी आपल्या मनाप्रमाणे चालत नाही. बालपण गमावल्याशिवाय प्रौढत्व येत नाही. अशा आणखीन कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे. धन्यवाद.